हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीच क्राफ्ट एज्युकेशन. मायसेल्फ नितीन आणि आज आपण परत भेटलोय 18 तारखेचं करंट अफेअर घेऊन. करंट अफेअर अति महत्वाचा एक पार्ट आहे प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये. कोणतीही एक्झाम घ्या, एमपीएससी, यूपीएससी, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, तलाठी, ग्रामसेवक, एसएससी, तलाठी, काय असेल ते सगळ्या एक्झाम मध्ये. ठीक आहे, करंट अफेअर अत्यंत महत्वाचा आहे आणि मोजकं करंट अफेअर कोणतं आहे, कोणतं येऊ शकतो आणि त्या करंट अफेअर मध्ये काय विचारलं जातं विथ द पीवायक्यू अनालिसिस. सो आपण हे घेऊन आलेलो आहोत. जर अगेन महत्वाची सूचना, जर हे चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचतं कशाही प्रकारे असू देत, जर तुमच्या पर्यंत पोहोचलं आणि तुम्ही क्लिक केलं तर त्याला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि जर काही वाटलं तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट सांगायचे तर त्याच्या खाली कमेंट करा, जेणेकरून नेक्स्ट टाइम ते इम्प्रूव्ह करता येईल आणि बेस्ट क्वालिटी देण्याचा प्रयत्न असेल. ठीक आहे. सो ऑन दिस नोट वी विल स्टार्ट टुडेज मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअर्स. ओके. चलो, बघा, मोबाईल फोन उत्पादन योजना कोणती आहे? मोबाईल फोन उत्पादन योजना, MPMAS. ठीक आहे, भारताला जागतिक मोबाईल उत्पादन महासत्ता बनवण्यासाठी एक नवीन उपक्रम आहे. ठीक आहे, मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम. ठीक आहे, मोबाईल फोन्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम्स, मोबाईल फोन उत्पादन योजना आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी 15 जुलै 2026 रोजी 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पासह मंजूर केलेले. कधी मंजूर केली? 15 जुलै 2026 ला. किती रुपये दिले? 62,500 कोटी रुपये. बघा, ती 2026-27 ते 2030-31 या आर्थिक वर्षांपासून राबवल, म्हणजे 2026-27 ते 2030-31 म्हणजे 5 वर्षासाठी ती काय केली जाईल? राबवली जाईल. मोबाईल फोन आणि प्रमुख घटकांचे स्वदेशी उत्पादन, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मूल्यवर्धन, व्हॅल्यू ॲडेड, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, तसेच भारतीय ब्रँड्सना प्रोत्साहन देणे या योजनेचे काय असणार आहे? उद्दिष्ट असणार आहे. म्हणजे जे फोन इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होतात, मेड इन इंडिया आहेत, त्यांना काय करायचंय? प्रोत्साहन द्यायचंय, जेणेकरून ते मोबाईल फोन्स जागतिक बाजारात कॉम्पीट करू शकतील. जनरली बघा ना, आपल्याकडे जे फोन आहेत आपण सगळे चायना मेड, विवो असेल, ओप्पो असेल किंवा मग आयफोन जरी वापरत असाल तर तो पण अमेरिकेचा आहे. ठीक आहे, वन प्लस असेल तर तो साऊथ कोरियाचा आहे, सॅमसंग साऊथ कोरियाचा आहे. ठीक आहे. सो परत आधी नोकिया होता, तो पण दुसऱ्या देशाचा होता. म्हणजे आपण आपलं मेड, इंडियन मेड काय आहे? ठीक आहे, कोणता फोन आहे? ठीक आहे एखादं नाव, मला तर आता एक्झॅक्ट नाही आठवत आहे, बट हे फोन आपण फॉरेनचेच वापरतोय. परंतु आता आपल्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झालेली आहे. सो इट्स आर ड्युटी, इट्स कंट्रीज ड्युटी, की आता नवीन काहीतरी या फील्डमध्ये केलं पाहिजे, जेणेकरून इंडियन जे मेड फोन असतील ते बेस्ट करू शकतो. आलं लक्षात? सो ही योजना आहे. किती पैसे दिले? 62,500. कालावधी लक्षात ठेवा, 2026-27 ते 30-31 या दरम्यान राबवला जाईल. डन. नेक्स्ट इम्पॉर्टंट बघा, विंडफॉल टॅक्स मधील सुधारणा. ठीक आहे, SAED, SAED. ठीक आहे. बघा, ऊर्जा सुरक्षा आणि निर्यात संतुलनाच्या दिशेने सरकारचे पाऊल. बघा, आता भारत सरकारने काय केलंय? 16 जुलै 26 पासून पेट्रोलियम उत्पादनांच्या, बघा, पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन, ठीक आहे, SAED, ठीक आहे, किंवा विंडफॉल टॅक्स मध्ये सुधारणा केलेली आहे. म्हणजे काय? बघा, पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क म्हणजे काय? विंडफॉल टॅक्स म्हणजे समजा एखादं उत्पादन आहे, त्याची लिमिट ठरलेली असते की या लिमिट पर्यंत, त्या कोटापर्यंत ते काय केलं पाहिजे? प्रोडक्शन केलं पाहिजे. त्याच्यावरती जर त्या कंपनीने किंवा त्या सरकारने प्रोडक्शन केलं तर त्याच्यावर विंडफॉल टॅक्स लागतो. का? तो एक पेनल्टी टॅक्स असतो की जेणेकरून तुम्ही ते लिमिट क्रॉस केलेले. मग त्या विंडफॉल टॅक्स मध्ये सुधारणा केली. बघा, डिझेल आणि एटीएफच्या, एटीएफ काय? एव्हियन, म्हणजे विमान वगैरे असतात त्यांचं जे फ्युएल असतं, ठीक आहे, एव्हियन टर्बाइन फ्युएल म्हणतात त्याला, एटीएफ, एव्हियन टर्बाइन फ्युएल, आणि हे असतं डिझेल. ओके. शुल्क वाढवण्यात आले आहे, यांच्यावरचं वाढवलंय. तर पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क कमी करण्यात आले, तथापि देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अपरिवर्तित राहील. म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या बाबतीतलं तेवढं शुल्क मात्र काय केलंय? चेंज केलंय. आणि आपल्या इंडियातल्या इंडिया जे प्रोडक्शन आहे आणि वापर केला जातो ते शुल्क तसंच राहिलंय. ठीक आहे. सो विंडफॉल टॅक्स बद्दल फक्त लक्षात ठेवा की काय असं की एखादं उत्पादन केलं जातं, ते उत्पादनच्या कोट्यापेक्षा किंवा लिमिटपेक्षा जास्त प्रोडक्शन केल्यानंतर
किंवा इम्पोर्ट केल्यानंतर त्याच्यावर जो टॅक्स लागतो दॅट इज द विंडफॉल टॅक्स. ओके, नेक्स्ट सी, कोलकाता मेट्रो मधील चालक विरहित गोवा 4 ट्रेन संचालन, भारतातील स्मार्ट शहरी वाहतुकीसाठी एक नवी दिशा दिलेली. बघा, कोलकाता मेट्रोला ग्रीन लाईनवर गोवा 4 ग्रेड ऑफ ऑटोमेशन 4 आधारित चालक विरहित मेट्रो संचालनासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा मंजुरी मिळाली आहे. प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर कोलकाता हे दिल्ली, बघा कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू यांसारखं भारतातील पूर्णपणे स्वयंचलित मेट्रो सेवा असलेल्या निवडक शहरांच्या गटात सामील होईल. म्हणजे ही जी मेट्रो आहे कोलकाता, ठीक आहे, तर ती मेट्रोला जर मंजुरी मिळाली तर बेंगलोर आहे, दिल्ली आणि कोलकाता हे पूर्ण कनेक्टिव्हिटी, म्हणजे जर तुम्ही दिल्लीला गेलात मेट्रोत तर ऑल ओव्हर द दिल्ली ती मेट्रोची कनेक्टिव्हिटी आहे. सेम बँगलोर आहे, ठीक आहे, सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणतो त्याला. ह्या सिटीजच्या क्लबमध्ये कोलकाता सामील होणार आहे. डन. नेक्स्ट, सेमिकॉन 2.0 भारताला जागतिक सेमीकंडक्टर महासत्ता बनवण्यासाठी एक नवीन राष्ट्रीय उपक्रम आहे. काय करायचं, सेमीकंडक्टर चिप. आता सानंद गुजरात येथे एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे मोदी गव्हर्नमेंटने, ठीक आहे, की त्यांनी काय करायचं, सेमीकंडक्टरची मूल्य म्हणजे मूल्य साखळी असेल, प्रोडक्शन असेल, ठीक आहे, चिप डिझाईन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, सगळ्याच्या सगळ्या ते सानंद गुजरात इथे करण्यात येणार आहे. त्या रिलेटेड हा काय प्रकल्प. बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने 1,27,500 कोटी रुपये, किती, 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पासह सेमिकॉन 2.0 कार्यक्रमाला मंजुरी दिलेली. उद्देश बघा त्याचा, भारताला जागतिक सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनवायचं आहे. ही योजना बघा काय असेल, चिप डिझाईन, फॅब्रिकेशन, एटीएमपी, ऑसेट, पॅकेजिंग, संशोधन विकास, R&D, कौशल्य विकास, संपूर्ण सेमीकंडक्टर परिसंस्थेला काय देईल, बळकट करण्यावर लक्ष करतात. आलं लक्षात. म्हणजे काय, होल इकोसिस्टम दॅट क्रिएट्स सेमीकंडक्टर चिप फ्रॉम द मॅन्युफॅक्चरिंग टू द सप्लाय चेन, ऑल थिंग्स विल बी टेकन केअर ऑफ दिस प्रोजेक्ट. ओके, सेमिकॉन 2.0 प्रकल्प लक्षात ठेवा, अमाऊंट लक्षात ठेवा आणि उद्देश लक्षात ठेवा. बघा, राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण 2026, NIPU 2026 खत क्षेत्रात. बघा, खत क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण, ठीक आहे, नॅशनल युरिया इन्व्हेस्टमेंट पॉलिसी, आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, ठीक आहे, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने राष्ट्रीय युरिया गुंतवणूक, ठीक आहे, नॅशनल इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम ऑफ युरिया और द फॉर युरिया, नॅशनल इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम फॉर युरिया निपू 2026 ला मंजुरी दिली, जे राष्ट्रीय गुंतवणूक धोरण 2012 ची जागा घेईल. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, याला लक्ष असू द्या. गॅस आधारित आधुनिक युरिया प्रकल्पांमधून गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल. देशांतर्गत युरिया उत्पादन वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करायचंय. आत्मनिर्भर भारत आणि अन्न सुरक्षा मजबूत करणं. जर तुम्ही बघितलं असेल इंडियामध्ये तर युरियाचं प्रमाण खूप जास्त वापरलं जातं. जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर तुम्हाला माहिती आहे, पीक वाळत चाललंय, टाका युरिया, ठीक आहे, करपत चाललंय, टाका युरिया. म्हणजे युरियाचं प्रमाण एवढं जास्त आहे आपल्या शेतीमध्ये, ते सरकारने, आणि जर सॉइल टेस्टिंग वगैरेला गेलं तर तिथे सांगतात ते प्रॉपर की युरियाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. बट वी डोंट हॅव अदर फर्टिलायझर्स दॅट कॅन सपोर्ट, आणि स्वस्तातलं युरिया आहे कारण युरियावर सबसिडी आहे, आणि इफ विल यूज अदर फर्टिलायझर्स देन दोज आर कॉस्टली, सो त्याच्यामुळे ते जमत नाही, ठीक आहे. सो हे फक्त काय करा, लक्षात ठेवा. बघा, नेक्स्ट, प्रगत रसायनशास्त्र सेल, ठीक आहे, ऍडव्हान्स्ड केमिस्ट्री सेल. ओके, ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी उत्पादन. बघा, भारताची ऊर्जा साठवण क्षमता बळकट करण्यासाठी एक उपक्रम आहे अवजड उद्योग मंत्रालयाने, ठीक आहे, कोणतं मंत्रालय, अवजड उद्योग मंत्रालयाने 18,100 कोटींच्या PLI, ठीक आहे, म्हणजे काय, प्रायमरी लिस्टिंग जे असते योजनेच्या अंतिम टप्प्यात 10 गिगावॅट तास क्षमतेचे ECC ऍडव्हान्स्ड केमिस्ट्री सेल बॅटरी उत्पादित युनिट उभारण्यासाठी जागतिक निविदा जाहीर केल्या आहेत. ECC बॅटरी उच्च ऊर्जा घनता, दीर्घायुष आणि जलद चार्जिंगचे वैशिष्ट्य असलेल्या प्रगत बॅटरी असून त्यांचा वापर इलेक्ट्रिक वाहने, ऊर्जा साठवणूक आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये केला जातो. ह्या सगळ्या प्रकल्पांमध्ये त्याचा वापर केला जातो. लक्षात ठेवा, प्रगत रसायनशास्त्र सेल. डन. कोणत्या मंत्रालयाने केला, अवजड उद्योग मंत्रालयाने. 10 गिगावॅट तास क्षमतेचे ECC ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल्स. गेटिंग. नेक्स्ट,
भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद, ठीक आहे, हे घ्या. टीसीसी सामरिक भागीदारीला नवी गती. बघा, भारत युरोपियन युनियन व्यापार तंत्रज्ञान परिषद, ठीक आहे. ब्रुसेल्स येथे झालेल्या युरोपियन युनियन, ठीक आहे, भारत आणि युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या टीटीसी तिसऱ्या बैठकीत एआय, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने, रिन्युएबल एनर्जी, डिजिटल तंत्रज्ञान, सुरक्षित पुरवठा साखळी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवण्यात आलेली आहे. व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, डिजिटल नवोपक्रम यांना दिशा उच्चस्तरीय धोरण व्यासपीठ आहे. लक्षात ठेवा, भारत युरोपियन युनियन व्यापार तंत्रज्ञान परिषद कुठे झाली? ब्रुसेल्स. कुठे झाली? ब्रुसेल्स. दन तिसरी बैठक होती. मग एआय असेल, सेमीकंडक्टर असेल, इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, रिन्युएबल एनर्जी असेल, त्या गोष्टींवर काय केलं गेलं? काम केलं गेलं. डन. त्याच्यावर चर्चा झाल्या. बघा, 18 जुलै नेल्सन मंडेला दिवस. शांतता, समानता आणि मानवाधिकारांप्रती जागतिक वचन. तुम्हाला माहिती असेल नेल्सन मंडेला अशी व्यक्ती आहे की त्यांनी ऑलमोस्ट त्यांचं पूर्ण आयुष्य साऊथ आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठी घालवलं. ठीक आहे. 1990च्या दशकात त्यांना काय भेटलं? स्वातंत्र्य भेटलं आणि ते साऊथ आफ्रिकेचे पहिले प्रेसिडेंट झाले आणि पहिले ब्लॅक प्रेसिडेंट पण झाले. ठीक आहे. सो जेव्हा इट इज अ व्हेरी लॉंग स्टोरी की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा बाकीचे आफ्रिकेतले बाकीचे व्हाईट पीपल होते, बाकीचे ब्लॅक पीपल होते. देन दे हॅड चान्स की ब्लॅक लोकांना तिथून हाकलून लावायचं आफ्रिकेतून. स्टील ही वॉज व्हेरी ॲडमंट. ते खूप हट्टे होते. ते म्हटले की नाही, ज्या लोकांनी आम्हाला जरी त्रास दिला बट स्टील वी आर इन अ काउन्सिलिंग मोड की आपण त्यांना सामावून घेऊ आणि एक पूर्ण शांतता प्रधान समानतापूर्वक आफ्रिका बनवूया. तर त्यांचं ते कॉन्स्टिट्यूशन पण त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलंय. राईट. ठीक आहे. नेल्सन मंडेला दिवस बघा, 18 जुलै. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. नोबेल शांतता पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. त्यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने 2009 मध्ये हा दिवस घोषित केला. त्याचे पहिले आयोजन म्हणजे पहिल्यांदा हा दिवस नेल्सन मंडेला दिवस 18 जुलै 2010 रोजी साजरा केला गेला. ह्युमन राईट्स असेल, इक्वॅलिटी असेल, डेमोक्रेसी असेल, सामाजिक न्याय, शांततेचे समर्थन करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना प्रेरित करणे. जवळपास 27 वर्ष 27 इयर्स ही वॉज इन अ जेल. ठीक आहे. तिथून सुटून आल्यानंतर त्यांना जो परत एकदा लढा दिला अँड ही बिकेम द प्रेसिडेंट ऑफ द साऊथ आफ्रिका. ही वॉज द फर्स्ट. म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढं महात्मा गांधींचं रोल आहे, महात्मा गांधींचा त्या लेवलचा रोल कोणाचा आहे? नेल्सन मंडेलांचा आहे आफ्रिकेमध्ये. म्हणून त्यांना आफ्रिकेचे गांधी म्हणून पण ओळखलं जातं. डन. सो दिस वे द व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज फॉर द डे. नेक्स्ट बघा आता, चलो एमसीक्यूज. मोबाईल फोन उत्पादन, मोबाईल फोन्स प्रोडक्शन ऑर द मॅन्युफॅक्चरिंग स्कीम किती रक्कम मंजूर करण्यात आली? 62,500 कोटी. ठीक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बघा 15 जुलै 2026 रोजी 62,500 कोटी रुपयांच्या मोबाईल फोन उत्पादन योजनेला मंजुरी दिलेली आहे. 2026-27 ते 30-31 या कालावधीत राबवली जाईल. स्वदेशी मोबाईल उत्पादन, मूल्यवर्धन, संशोधन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि भारतीय ब्रँड्सना प्रोत्साहन देऊन भारताला जागतिक मोबाईल उत्पादन निर्यातीचं काय बनवायचंय? केंद्र बनवायचं हा योजनेचा उद्देश आहे. डन. बघा, विंडफॉल टॅक्स अंतर्गत कोणत्या उत्पादनाच्या निर्यातीवरील शुल्क कमी करण्यात आलं? पेट्रोलवर. डिझेल आणि ETF वाढवलं. ठीक आहे, वाढवलं आणि ऍज इट इज ठेवलं LPG ऍज इट इज. ठीक आहे. भारत सरकारने 16 जुलै रोजी या गोष्टीवर काय केलं? नवीन सुधारणा घडवून आणलेल्या आहे. बघा, कोलकाता मेट्रोची लवचिकता विरहित सेवा कोणत्या मार्गावर सुरू केली जाईल? हिरवी लाईन, ग्रीन लाईन म्हणतात त्याला इथं. ठीक आहे, ग्रीन लाईन. कुठे? कोलकातात. बघा, कोलकाता मेट्रोला रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ग्रीन लाईनवर गोवा 4 आधारित चालक विरहित म्हणजे चालक नसणारे ऑटोमॅटिक ट्रेन असेल मेट्रो संचालनासाठी मंजुरी मिळाली. CBTC तंत्रज्ञान आधारित ही प्रणाली मेट्रो संचालन अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि ऊर्जा कार्यक्षम पूर्णपणे स्वयंचलित करेल. म्हणजे स्वतःच करेल. तिथे ड्रायव्हर नसेल, नथिंग. टेक्नॉलॉजी बेस्ड ऑटोमॅटिक चालेल. ठीक आहे. प्रगत तंत्रज्ञान असणारे. सेमिकॉन 2.0 कार्यक्रमासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला? 1,27,500 कोटी. ठीक आहे. 1,27,500 कोटी. काय असेल? भारताला जागतिक सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनवायचे. मग चिप डिझाईन असेल, फॅब्रिकेशन असेल,
ATMP, ऑसॅट, संशोधन आणि विकास या सगळ्या गोष्टींना काय द्यायचंय, प्रोत्साहन द्यायचं. ते भारतात ते काय करायचे, डेव्हलप करायचे. बघा, कोणत्या संस्थेने राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण निपू, नॅशनल इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम फॉर युरिया 26 मंजूर केले? आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. कधी? 2026 हे धोरण मंजूर केले. उद्देश काय? गॅस आधारित आधुनिक युरिया प्रकल्पांमधील गुंतवणूक वाढवायची आणि देशांतर उत्पादनाला प्रोत्साहन. म्हणजे गॅस बेस्ड जे प्रोडक्शन युनिट्स आहेत त्यांना काय करायचं, त्यांची संख्या वाढवायची, त्यांच्यात अजून इन्व्हेस्टमेंट करायची की त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी ग्रो होईल. ठीक आहे. मोस्टली काय होतं, आपण युरिया दुसऱ्या देशांकडून इम्पोर्ट करतो, मग आपण त्याच्यावर सबसिडी देतो आणि मग ते शेतकऱ्यांना स्वस्तात दिले जातात. बट व्हॉट हॅपन, जर युरियावरची सबसिडी काढली तर शेती खूप जास्त महाग होईल आणि युरिया आपल्याला परवडणार पण नाही. बट इट इज द गव्हर्नमेंट, मग तो अल्टिमेटली खर्च गव्हर्नमेंटवरच जातो. मग ते कमी करण्यासाठी एसीसी बॅटरी उत्पादन योजनेअंतर्गत कोणत्या क्षमतेचे युनिट उभारले जाणार? 10 गिगावॅट. ठीक आहे. किती पैसे दिले? अवजड उद्योग मंत्रालयाने 18,100 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिलेली. भारत युरोपियन युनियन व्यापार तंत्रज्ञान परिषदेची तिसरी बैठक कुठे झाली? ब्रुसेल्स. ठीक आहे. युरोपियन युनियनची जी बैठक झाली ब्रुसेल्स. कशावर चर्चा झाली? AI, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने, नवीकरण ऊर्जा, सुरक्षित पुरवठा साखळी या गोष्टींवर काय झालं? गप्पा गोष्टी तिथे झाल्या. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस कोणत्या वर्षी घोषित केला? 2009. पण 18 जुलै 2010 ला पहिला दिवस काय केला? सेलिब्रेट केला गेला. ठीक आहे. युनायटेड नेशन्सने बघा घोषणा केली. आणि मंडेला यांच्या 67 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाच्या सन्मानार्थ लोकांना 67 मिनिटाच्या समाजसेवेत सहभागी होण्यासाठी, म्हणजे 67 मिनिट काय करायचं? काहीतरी समाजसेवी कामांमध्ये ह्युमन राईट्स साठी योगदान द्यायचं. गेटिंग? नाउ सी वन लाइनर्स, दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट. 62,500 कोटींच्या अर्थसंकल्पासह मंजूर झालेली मोबाईल फोन उत्पादन योजना, मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम कोणत्या कालावधीसाठी राबवण्यात येईल? 2026-27 ते 30-31. 16 जुलै 26 पासून लागू होणारा बघा सुधारित विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क, त्याला सामान्यतः कोणत्या नावाने ओळखला जातो? विंडफॉल टॅक्स म्हणतात त्याला. कोलकाता मेट्रोची चालक विरहित सेवा ऑटोमेशनच्या कोणत्या ग्रेडवर, ठीक आहे, कोणत्या ग्रेडवर आधारित असेल? गोवा 4. आणि कुठे चालवली जाईल ती? ग्रीन लाईन. सेमिकॉन 2.0 प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय? भारताला जागतिक सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनवायचं आहे. राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण निपू कोणत्या जुन्या धोरणाची जागा येईल? राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण 2012 ची ती जागा घेणार आहे. 18,100 कोटींच्या PLI योजनेच्या अंतिम टप्प्यात जारी केलेल्या जागतिक निविदा कोणत्या प्रकारच्या बॅटरी उत्पादन युनिट संबंधित असेल? ACC. ठीक आहे. बघा, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात व्यापार तंत्रज्ञान आणि डिजिटल सहकार्यासाठी स्थापन झालेल्या उच्चस्तरीय मंचाचे नाव काय? व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद. ठीक आहे. ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिल. कुठे बैठक झाली ती? ब्रुसेल्स. ठीक आहे. ब्रुसेल्स. ठीक आहे. आणि किती होती ती? 3rd मीटिंग. मग आता ब्रुसेल्स कोणत्या देशाची राजधानी आहे ते मला कमेंट मध्ये सांगा. ब्रुसेल्स कोणत्या देशाची राजधानी? ठीक आहे. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 18 जुलै. नेल्सन मंडेला यांच्या सार्वजनिक जीवनाच्या सन्मानार्थ लोकांना किती मिनिटे समाजसेवा करण्यास प्रोत्साहन केले गेले? 67 मिनिट. म्हणजे 67 वर्ष त्यांचं काय होतं? देश सेवेला वाहून घेतलेलं होतं, म्हणून 67 मिनिटं तिथे काम करायचं होतं. चालक विरहित मेट्रो संचालनात वापरल्या जाणाऱ्या CBTC चे पूर्ण रूप काय? कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल. कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल म्हणजे काय? एक सेंटर असेल प्लॅटफॉर्मवर, तिथून पूर्ण ट्रेन कोणकोणत्या रूटला जातं कम्युनिकेट केलं जाईल. ठीक आहे. कम्युनिकेट केलं जाईल आणि चालक विरहित असेल. ठीक आहे. यू कॅन म्हणजे रोबोटिक्स काइंड ऑफ थिंग्स, म्हणजे ऑटोमेशन असेल त्याला, की माणूस नसणारे ऑटोमॅटिक ती ट्रेन जसं सूचना दिल्या जातील, जसं तिला सिग्नल दिले जातील त्या प्रकारे ती त्या रूटवर धावेल. गेटिंग? सो हे होते आजचे सगळे इम्पॉर्टंट करंट
अफेअर्स, ठीक आहे, की जे अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या प्रत्येक एक्झामिनेशनसाठी. ओके. आणि काय होतं की एवढे करंट अफेअर केले मोर दॅन सफिशियंट, त्याच्यात ते ऑलमोस्ट पाठ होऊन जातात. एवढ्या 20-25 मिनिटात आपण ते डायरेक्ट पाठ करून घेत असतो. गेट इट? सो मेक शुअर करा की हे रोज तुम्ही फॉलो करताय. अजून परत वीकली येतं आपलं, नंतर परत मंथली येईल. सो हे तुमचं एक संलग्न काय होतं, अभ्यास होतो. ठीक आहे. सो ऑन दिस नोट वी विल टेक अ पॉज. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.